आज दहीकाल्याची धूम संपूर्ण रत्नागिरी शहरात आपल्याला पाहायला मिळते। आपण आहोत मांडवी किनारी आणि आपल्या लक्षात येईल की मांडवीच्या दहीहंडीचं आयोजन म्हणजे ती दंडी साहेबांची हंडी अशाच गोष्टीने ती प्रचलित झालेली आहे। श्री प्रतिष्ठानच्या वतीने पालकमंत्री उदय सामंतांच्या पुढाकारातून दरवर्षी मांडवी किनारी ह्या सार्वजनिक दहीहंडीचं आयोजन केलं जातं आणि त्या पद्धतीनेच यावर्षीसुद्धा तशाच पद्धतीचं दहीहंडीचं आयोजन यात मांडवी किनारी केलेलं आहे। समुद्राच्या लाटा उसळणाऱ्या अथांग सुटणारा वारा आणि अशा अत्यंत निसर्गरम्य वातावरणात ह्या मांडवी किनारी या दहीहंडीचं आयोजन केलेलं आहे। पालकमंत्री उदय सामंतांच्या पुढाकारातून जे जे कार्यक्रम होतात, मग मारुती मंदिरचा श्री गणेशोत्सव असेल तो सुद्धा अल्पावधीत लोकप्रिय झाला, मग ही सार्वजनिक दहीहंडी असेल ती सुद्धा रत्नागिरीकरांच्या अत्यंत आवडीची काही वर्षातच झाली। आणि ह्या ठिकाणी आज संध्याकाळी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे आणि त्याचबरोबर या दहीहंडीची उत्सुकता रत्नागिरीकरांना सोशल मीडियाच्या माध्यमातून गेल्या अनेक दिवसापासून होती आणि प्रत्यक्ष ती पाहण्याची संधी आज ह्याच मांडवी किनारी रत्नागिरीकरांना मिळणार आहे। आपण आज ह्या ठिकाणी उभे आहोत। ह्या दहीहंडीच्या आयोजनातलं पुढाकार घेणारे मंडळी आहेत या ठिकाणी आहेत। शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत, राहुलजी पंडित आहेत। पंडित साहेब, आपण नेमकं या दहीहंडीचं आयोजन काय आहे आणि आपण काय त्या दहीहंडीच्या निमित्ताने कुठले कार्यक्रम ठेवलेत आणि रत्नागिरीकरांना काय आपण आवाहन करू इच्छिता? नमस्कार। आधी सर्वप्रथम श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त तमाम रत्नागिरीकरांना शिंदे शिवसेनेतर्फे खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो। सालाबादप्रमाणे गेले कित्येक वर्ष आपले महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री सर्वांचे लाडके नामदार उदयजी सामंत आणि किरण शेठ सामंत यांच्या माध्यमातून आणि श्री प्रतिष्ठान पुरस्कृत दहीहंडी आयोजित केली जाते आणि रत्नागिरीकरांसाठी आणि जे दहीहंडी फोडायला उत्सुक जे असतात सर्व काय म्हणायचं त्याला आपले मंडळं, तर ती फार उत्सुक असतात की अशा प्रकारची ही नामांकित अशी दहीहंडी जी आहे तर ती फोडण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यातनं अनेक मंडळी येत असतात आणि सर्व रत्नागिरीकरांचा इथे जनसागर लोटलेला असतो। सालाबादप्रमाणे इथे सुद्धा यावर्षी ही मांडवीत ही दहीहंडी साहेबांतर्फे आयोजित केलेली आहे। श्री प्रतिष्ठानमार्फत अनेक नुसतं दहीहंडीच नाही तर श्री रत्नागिरीचा राजा हा गणेशोत्सवसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आयोजित केला जातो, साजरा केला जातो गणेशोत्सव। आणि नुसतं एवढंच नव्हे, त्याच्या व्यतिरिक्त गरजू व्यक्तींना जे जे काही सामान लागेल, अपंग व्यक्तींसाठी असेल, गरजू व्यक्तींना घर बांधण्यासाठी असेल, आपत्कालीन सुविधा ज्या आहेत तर त्या ह्या प्रतिष्ठानमार्फत केल्या जातात। हे ह्या प्रतिष्ठानचं वैशिष्ट्य आहे। आणि आज इथे उपस्थित इथले मांडवीतले आमचे नगरसेवक जे आहेत, बंटी कीर आहेत, निमेश नायर आहेत, मंडळाचे सर्व साळवी साहेब सगळे आहेत, मंदार आमरे आहेत, देसाई साहेब आहेत, ही सगळी मंडळी जी आहेत ही मंडळी इथे हा उत्सव साजरा करण्याच्या दृष्टीने इथे सकाळपासून तयारीला लागलेली आहेत। मी मुद्दामून ह्या माध्यमातून रत्नागिरी डिजिटलच्या माध्यमातून रत्नागिरीकरांना सांगू इच्छितो, रत्नागिरी डिजिटल खूप अतिशय चांगल्या प्रकारे प्रत्येक ठिकाणीच जाऊन आपलं प्रसार माध्यम जे आहे ते प्रसारित करत असतं चांगल्या तऱ्हेने। तर ह्या माध्यमातून सांगू इच्छितो रत्नागिरीकरांनी ह्या दहीहंडीचा फायदा घ्यावा। रत्नागिरीकरांनी या दहीहंडीचा फायदा घ्यावा असं दस्तूरकृत आवाहन शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राहुल पंडित यांनी केलं आहे आणि त्या माध्यमातून रत्नागिरीकरांना पुन्हा ह्या समुद्रकिनारी याची डोई याची डोळा ह्याचा प्रत्यंतर येणार आहे आणि त्यानिमित्ताने पुन्हा एकदा या मांडवी किनारी होणारी गर्दी लक्षात घेऊन पोलिसांनी सुद्धा वाहतुकीत बदल केलेला आहे आणि संपूर्ण अथांग या महासागराच्या पुढ्यात संध्याकाळी तितकीच गर्दी होणार आहे। टाइम डिले करता किशोर मोरेसह शुभम पवार, रत्नागिरी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।